चित्त. चित्ताचा अर्थ आहे चेतना. चेतनेला बौद्ध दर्शनात मोठ्या व्यापक अर्थाने घेतले आहे. भगवान बुद्धाने स्वतः म्हटलं आहे की चेतनाह भिक्खवे कम्मवदामी, अर्थात भिक्षुंनो, चेतनेलाच मी कर्म म्हणतो. म्हणून बुद्धवचनानेच समजाविल्या जाते की अभिधम्मात चेतनेचे एवढे सूक्ष्म विश्लेषण का केले गेले आहे. कर्माच्या शुभाशुभ स्वरूपाचा चेतनेशी घनिष्ठ संबंध आहे. म्हणून त्याचे विश्लेषण प्रत्येक पूर्ण आचरण दर्शनासाठी आवश्यक आहे. धम्मसंगिणीच्या निदर्शनानुसार चित्ताच्या 4 भूमी आहे. त्यावर आरूढ होऊ ते ह्या बहिर्जगाच्या चंचलतेपासून वर जाऊन निर्वाणाकडे वळते. ह्या 4 भूमीचे नाव आहे: 1. कामावचर भूमी, 2. रूपावचर भूमी, 3. अरूपावचर भूमी, 4. लोकोत्तर भूमी. ज्या जीवन आणि जगात आपला सामान्य जीवन प्रवाह चालतो तो कामनांचा लोक आहे. येथे जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण कामनांच्या पूर्तीसाठीच लागून राहतो. एक कामना दुसऱ्या कामनेला जन्म देते आणि शेवटी अतृप्त कामनानेच आपण दुसऱ्या जन्मात प्रवेश करतो. येथे चित्ताची समता भेटत नाही. हीच चित्ताची कामावचर भूमी आहे. चित्ताची दुसरी भूमी रूपावचर आहे. रूपावचर भूमी म्हणजे ध्यान भूमीवर स्थित चित्त. रूपावचर शब्द ध्यानाच्या अर्थाने कर्मस्थान, रूपवान पदार्थ किंवा बाहेरील जगातील कोणते तरी दृश्य पदार्थच असतो. म्हणून त्याला रूपासंबंधी चित्ताचे ध्यानच म्हणावयास पाहिजे. चित्ताच्या 3ऱ्या अवस्थेत बाह्य दृश्य पदार्थांच्या चिंतनापासून दूर होऊन चित्त आंतरिक आणि कोणत्या तरी रूपरहित आलंबनाचे चिंतन कराव्याला लावते. जसे आकाशाची अनंताला, किंवा शेवटी अशी सूक्ष्म अवस्था ज्यात चेतनेचे पण होणे न होण्याचे निर्धारण केले जाऊ शकते. हीच चित्ताची अरूपावचर भूमी होय. अर्थात अरूप संबंधी चित्ताचे ध्यान. येथे रूपाचे सर्वथा अस्तंगमन होऊन जाते. चित्ताच्या 4थ्या अवस्थेचे नाव आहे लोकोत्तर भूमी. येथे येत येत योगी अनित्य दुःख आणि अनात्माचे चिंतन करत करत निर्वाणरूपी आलंबनाचे ध्यान करू लागतो, ज्यामुळे त्याची सगळी इच्छा नष्ट होऊन जाते. एक एक करून तो आपल्या सगळ्या बंधनाला नष्ट करून टाकतो आणि त्याचे चित्त त्या सर्वोत्तम भूमीत पोहोचून जाते, जी लोकोत्तर आहे. या भूमीचा संबंध 4 आर्य मार्ग आणि त्याच्या फळाशी येथे पोहोचून मग तृष्णा आणि अविद्याच्या फंद्यात पडल्या जात नाही. मग चित्त लोभ, द्वेष आणि मोहाकडे परतू शकत नाही. म्हणूनच ह्या भूमीला लोकोत्तर म्हणतात. कुशल चित्त त्याला म्हणतात जे लोभ, द्वेष, मोह इत्यादीने रहित असावे. अकुशल चित्त लोभ, द्वेष आणि मोहयुक्त असते. तसेच अव्याकृत चित्त इच्छारहित असते. नाही तर हे अत्यंत स्वाभाविक रूपाने पूर्वजन्माच्या कर्माच्या परिणामस्वरूप प्राप्त होते, ज्यात इच्छा करणे अथवा न करण्याचा प्रश्नच उरत नाही आणि ह्या जन्माच्या कर्माशी संबंध नसल्यामुळे ज्यात स्वरूपापन स्पष्ट आणि अव्याकृत होते, किंवा ही विगत तृष्णा त्या पूर्ण पुरुषाच्या अर्हत चित्ताचे प्रतीक असते, ज्याचे ह्या जन्माचे कुशल कर्मपणे खरे पाहू गेले असता हेतू किंवा इच्छापासून रहित होतात आणि जे भविष्यासाठी विपाक पण उत्पन्न करत नाहीत. म्हणूनच ते पण अव्याकृत किंवा अव्यक्त होते. अशा दृष्टीने अव्याकृत चित्ताचे 2 भाग केले गेले आहेत. 1. विपाक चित्त, जे पूर्वजन्माचे कुशल आणि अकुशल दोन्ही प्रकारच्या चित्ताच्या प्रेरणामुळे होऊ शकतात, आणि 2. क्रियाचित्त, जे अर्हताच्या चित्त अवस्थेचे सूचक आहे आणि ज्यात अर्हताच्या चित्ताची क्रियाच मात्र राहते, परंतु खरोखरच जे निष्क्रिय असतात. पूर्वतः प्राप्त ज्ञानी पुरुषाचे चित्त सक्रिय चेनामूलक असूनही ते कर्म विपाकाच्या दृष्टीने निष्क्रिय होते, कारण अर्हताचे सगळे कर्म ज्ञानग्नीद्वारा जाळून टाकलेले असते. म्हणून त्यांचे चित्त क्रियापुरते कार्य करते. त्याच्या भविष्यासाठी काहीच विपाक किंवा परिणाम बनत नाही. चित्ताच्या एकूण 89 अवस्था आहेत.
ज्यातून भूमीच्या दृष्टीने 54 कामावचर भूमीशी संबंधित आहे, 15 रूपावचर भूमीशी संबंधित आहे, 12 अरूपावचर भूमीशी संबंधित आहे आणि 8 लोकोत्तर भूमीशी संबंधित आहे. कुशल चित्ताच्या दृष्टीने ह्या 89 चित्ताच्या अवस्थेतून 21 अवस्था कुशल चित्ताच्या संबंधित आहे, 12 अवस्था कुशल चित्ताशी संबंधित आहे आणि 56 अवस्था 36 विपाक चित्त आणि 20 क्रियाचित्त अव्याकृत चित्ताच्या संबंधित आहे. याचेही अधिक विश्लेषण केल्यास 54 कामावचर भूमीच्या चित्त अवस्थेतून 8 कुशल चित्ताची अवस्था आहे, 12 अकुशल चित्ताच्या अवस्था आहे आणि 23 विपाक चित्त आणि 11 क्रियाचित्त अव्याकृत चित्ताच्या अवस्था आहे. 15 रूपावचर चित्ताच्या अवस्थेतून 5 कुशल चित्तासंबंधी अवस्था आहे आणि 5 विपाक चित्त आणि 5 क्रियाचित्त अव्याकृत चित्तासंबंधी अवस्था आहे. रूपावचर चित्त भूमीत अकुशल चित्ताची अवस्था संभव होत नाही. 12 अरूपावचर भूमीच्या अवस्थेत 4 कुशल चित्ताची अवस्था आहे आणि 4 विपाक चित्त आणि 4 क्रियाचित्त अव्याकृत चित्ताची आहे. 8 लोकोत्तर भूमीच्या अवस्थेतून 4 कुशल चित्ताची अवस्था आहे आणि 4 अव्याकृत चित्ताच्या अवस्था आहे. भवतु सब मंगलम. साधु 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 साधु.